नमस्कार मित्रांनो. इस्त्री बिस्त्री करून टकाटक होऊन आम्ही चाललो होतो आज फिरायला. राजू म्हणले थांब गाडी काढू. गाडी इस्त्री पुसून विसून आम्ही चाललो फिरायला. मग वाटेत चहा पिलो. चहा पिऊन आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. मग सुशांत भाऊ म्हणले थांब माझा व्हिडिओ घे, स्वतःचाच काय घेतो. मग फ्रंटचा व्हिडिओ चालू करून आम्ही व्हिडिओ घेतला. मग लागली होती लईच भूक. आम्ही वडापाव घेऊन खाऊन परत निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. मग आमची पूर्ण गँग मग उठून पुढे आली. ती म्हणली आमचा व्हिडिओ घे. मग त्यांचा व्हिडिओ घेऊन आम्ही आलो पुढे. पेट्रोल टाकून आम्ही तसं निघालो सरळ. आणि आम्ही आलो होतो जुन्नर तालुक्यामध्ये. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आम्ही तुम्हाला पूर्ण गड दाखवणार आहोत, तर शेवटपर्यंत बघा मित्रांनो. मग गड पाहण्यासाठी आम्ही सगळे वरती आलो. गड तसा तर खूपच छान आहे, पण पावसाळ्यात यायचं होतं, पण आज सुट्टी असल्यामुळे आजच आलो. हा किल्ल्याचा नकाशा आहे, तर तुम्हाला काय समजत नसेल तर नकाशामार्फत तुम्ही वर येऊ शकता. मग बाया म्हणले तर आम्ही पण व्हिडिओ घेतो स्वतःचा. मग तिथून आम्ही आलो दरवाजामध्ये. तिथं बघू शकता तुम्ही केवढे मोठे डोंगर ते आहे. किल्ला तर मजबूतच आहे अजून. आणि हा परे बघण्यासाठी पावसाळ्यात यावं लागतं. सुट्टीचा दिवस असल्यामुळे सगळेच खूपच गर्दी होती तिथं. हे बघू शकता तुम्ही फुलाची बाग, टवटवीत फुलं. व्हिडिओ खूप मोठा आहे, पण शेवटपर्यंत बघा. ह्या दरवाजाला 7 दरवाजे आहेत. गडाला 7 दरवाजे आहेत. मग सुशांत भाऊ म्हणले थांब, चलून चलून ताण लागले. मग तिथं पाणी सुविधा होती, मग आम्ही तिथंच पाणी पिऊन चाललो. मग आम्ही आलो शिवाई देवीच्या मंदिरात. तिथं फोटो काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे तो कॅमेरा इकडे हलवण्यामुळे वाकडा तिकडे होतो, पण देवीचं दर्शन तुम्हाला मिळून जायचं. मग आम्ही आलो लोणी लेण्या बघायला. म्हणजे तिथं गुफा बिफा होत्या, तिथं सगळ्या गुफा बघितल्या. मोठ्या गुफा होत्या, राहण्यासाठी सुविधा होत्या. ओम भाई म्हणला थांबा आपण फोटोशूट करू. माझा काढ आता. आम्ही फ्रंटचा व्हिडिओ घेऊन आम्ही चालू केलो. मग आम्ही आलो राजमाता जिजाऊ यांच्या मंदिरामध्ये. मग तिथून दर्शन घेऊन आम्ही निघालो महाराजांचं दर्शन घ्यायला, जिथे महाराजांचा जन्म झाला होता. हे प्राचीन काळातले टॉयलेट बाथरूम. आणि इथं खूप बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे महाराजांचं फक्त दर्शन घेण्यासाठी, महाराजांच्या पाळण्याचं. तिथून बाहेरून एक सहल आली होती. मग त्या सहलीतल्या मुलांनी डान्स बिन्स खूप केला. मग आम्ही आलो आतमध्ये महाराजांच्या पाळण्याचं दर्शन घेऊन महाराजांचं दर्शन घेतले. आणि तसंच आम्ही वरती आलो. वरती येऊन थोडे फोटोशूट केले आणि मग आम्ही निघालो आमच्या घरी.